आफ्टरनून मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी दुपारी 3 वाजता चालू करते आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आपलं नक्कीच सबस्क्राईब करा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिता ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे रविवार। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आणि तुम्हाला खूप आवाज येत असेल ना चमचा तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये शेंगदाणे दिसत असतील ना तुम्हाला। तर आम्हाला आज करायचे आहे शेंगदाण्याचे लाडू आणि शीतल पण आलेली आज घरी आणि तिकडे आई पप्पा पण आलेले, निशू सौम्या सगळेच आलेले आज। आणि थोड्या वेळाने माझी चुलत बहीण पण येते मोठी। तर एवढे सगळे कशासाठी जमा झाले ते तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये कळणारच आहे। ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर चला, घरी कोणी येणार म्हटलं की आपली कामाची खूप धावपळ असते। मग मी सकाळपासनं काय केलं, व्हिडिओला सुरुवातच नव्हती केली। सकाळपासनं कपडे वगैरे धुणं किंवा बाकीचं बरंच काही आवरणं असतं बघा, झाडू फरशी वगैरे बरंच बारीक घरात आवरायला असतं, जे दिसून येत नाही अजिबात, पण ते आवरणं मात्र मस्ट असतं। तर ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर 3 वाजेपर्यंत साधारण आई शीतल वगैरे सगळे आले होते। ते सगळे साक्षीला भेटण्यासाठी आले आणि इथे बघू शकता तुम्ही, निशू पण आहे, पप्पा पण आहेत, सौम्या बसली आहे इकडे आणि आई पण बसलेली आहे। तर आईचं चाललं होतं की तुम्ही दोघी पण आवरतायत, काम करतायत, तर मला पण काहीतरी काम द्या। तर त्यामुळे ना इथे आईला मी तुम्हाला माहितीच आहे की शेंगा होत्या आपल्याकडे, तर त्या शेंगांमध्ये ना भरपूर सारी माती होती। त्यामुळे आईला म्हटलं त्या जाळीतून फक्त शेंगा अशा थोड्याशा चाळून आणि ड्रममध्ये टाक, त्या ड्रममध्ये भरायच्या होत्या मला त्याच्यामुळे। आणि वातावरण बघा, बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे आणि बाहेर सगळीकडे ना काळे ढग आहेत अक्षरशः। तर खूप पाऊस चालू आहे बाहेर, पण मग आता घरामधली कामं तर काही थांबवता येणार नाही पावसामुळे, त्यामुळे कोणाचं काय तर कोणाचं काय, सगळ्यांची काहीतरी कामं चालू आहे। आणि इथे बघा, या दोघांना म्हटलं, आईला थोडासा मणक्याचा त्रास आहे ना, त्यामुळे यांना म्हटलं की आईने थोड्याशा चाळल्या शेंगा, आता तुम्ही सगळ्या शेंगांची माती काढा। तर बघा, यांना काही काम सांगावं की नाही, असं कशा पद्धतीने चाळतायत बघा त्या शेंगा। म्हणून यांना कधीच काहीच काम सांगत नाही आम्ही। इकडे येऊन बघ ना मावशी। तिकडे शीतल शेंगा भाजत होती, म्हणजे शेंगदाणे भाजत होती, पण ना ते बारीक गॅसवर भाजायला लागतात, त्याच्यामुळे बराच वेळ जातो। आणि मी इकडे कपडे हातानेच धुतले, पण ड्राय करायला मशीनमध्ये टाकले होते। तर आता ते ड्राय करून झाले कपडे, यांच्या शेंगा चाळूपर्यंत म्हटलं चला आपण पटकन कपडे पण वाळत टाकू, कारण ना कसं होतं, पावसाचं वातावरण इतकं आहे आणि हवा पण म्हणावी अशी नाही आहे, त्याच्यामुळे कपडे पण सुकले पाहिजे। काही याच्यातले कपडे साक्षीला बरोबर न्यायचे, ते पण धुवायला टाकलेले होते मी, तर त्यामुळे मी पटपट आता कपडे हे वाळत टाकून घेते। आणि तोपर्यंत यांचं बघा, शेंगांचा एक ड्रम भरून झाला। आणि तुम्हाला इथे दिसत असेल, हे सौम्याने आणि निशूने साक्षीसाठी एक ग्रीटिंग घरीच तयार केलं बरं का। आणि आमच्या दोघींच्या पण मुलांना हीच सवय आहे बरं का, जेव्हा पण कोणी येणार असलं ना, तर त्यांच्यासाठीचं वेलकम ग्रीटिंग म्हणा किंवा कुणी कुठे जाणार असलं तर ग्रीटिंग असं घरीच तयार करतात। जेव्हा शीतल नंदुरबारला राहायची ना, तेव्हा पण साक्षी आधी तिच्यासाठी ना, ती जेव्हा येणार असेल ना, तेव्हा नेहमी असं ग्रीटिंग घरी तयार करायचे। आणि आज साक्षीसाठी पण आहे ना, या दोघांनी ग्रीटिंग तयार केलं, सौम्य आणि निशूने। आणि बघा, इथे तुम्हाला म्हटलं तसं माझी मोठी बहीण पण आलेली आहे, तर आमचं चाललेलं होतं। आणि जेव्हा जिथे बहिणी एकत्र येतात तिथे काही विचारूच नका, तिथे इतका धिंगाणा असतो आणि इतका हसी मजाक भरपूर चाललेलं असतं। तसंच आमचं मजाक मस्करी चाललं होतं। तरी यात आम्हाला लीनाची कमी जाणवते आहे। तुम्हाला म्हटलं होतं ना, माझी मोठी चुलत बहीण, हिचं पहिलं रडगाणं ऐकून घ्या, नंतर मी बोलते। काय पाहिजे तुला, सांग पटपट बदलून दे ना। मी तुझ्या कानात सांगितलं होतं त्या दिवशी, काय सांगितलं होतं आठवतं? त्या दिवशी तुला काय पाहिजे मला नंतर सांग। नाही बोलली ना ती, बोलली ती का नाही, बोलली ती ना, मला ही बोलली, पण
मी बोलली गर्दीमध्ये अगं ते कोरडं करायचं निघताना तुला सांगितलं पण गप बोलू द्या थोडस. हे असं आहे ना, दोघी जमा झाल्या आता बोलूच देत नाही. त्याच्यात ती एक लीनाची कमी आहे. बरं झालं ती आता नाही येते, नाहीतर माझा आवाजच निघू दिला नसता अजिबात. तर तुम्हाला म्हटलं ना, माझी मोठी बहीण पण येणार आहे, तर ती पण आलेली आहे. आणि आता एवढे सगळे कशासाठी जमा झाले ते पण मी तुम्हाला सांगते. तर साक्षीचं कॉलेजतर्फे एक ठिकाणी ट्रेनिंग आहे. हां ठीक आहे. कॉलेज तर्फे एक ठिकाणी ट्रेनिंग येतात. त्या ट्रेनिंगसाठी तिला मुंबईला जायचं आहे आणि तिथे तिला 4 महिने राहायचं आहे. तर त्यासाठीचीच ही सगळी तयारी चाललेली आहे. आणि पहिल्यांदाच आमच्या घरातून कोणीतरी बाहेर इतके दिवस जात आहे, म्हणजे कोणीतरी म्हणण्यापेक्षा आमच्यापैकी म्हणजे आमची मुलं आहे ना, आम्ही आईचं घर सोडून कुठेच पाठवलेले नाही. मागच्या वेळेस साक्षी पुण्याला गेली आणि त्यानंतर आता फर्स्ट टाइम ती इतक्या दिवसांसाठी चाललेली, त्याच्यामुळे सगळे तिला भेटायला आलेले. तर चला आता आम्ही पटपट आवरून घेतो. तिची पॅकिंग पण करायची आहे. बघितलं ना ताईंनो, किती गोंधळ आहे. आणि कोणाचं काय चाललं आहे तर कोणाचं काय चाललं आहे. इकडे सौम्याचं वेगळंच चाललं आहे, इकडे ह्यांचा मेकअप वेगळाच चालला आहे आणखी. आणि तिकडे पण आहे ना, आधी साक्षीचं आपलं वेगळंच काहीतरी चाललं होतं. आमचे शेंगदाणे वगैरे भाजून झाले आणि त्यानंतर आम्ही काय केलं, सगळे शेंगदाणे ना थोडंसं असं प्लस मोडवर फिरवून घेतले, म्हणजे ना ते थोडेसे जाडसर राहतात. त्याचा कूट बनवला म्हणजे. आणि दाण्यांचा कूट थोडासा जाडसर जर असला ना, तर ते दाताखाली येतात ना, तेव्हा खूप सुंदर लागतात. तर त्यामध्ये ना मी थोडेसे तीळ पण भाजून टाकले होते. आणि मी आता गूळ बारीक करायला बसले इथे. आणि पुढे शेंगदाण्याचं घेऊन आलेली आहे शीतल. तर त्यामध्ये ना थोडंसं तूप पण वितळून टाकलं मी. अगदी तूप थोडंसंच लागतं त्याच्यामध्ये ना, म्हणजे जवळजवळ आमचे शेंगदाणे ना 2 किलो किंवा 1-1.5 किलो असतील बहुतेक माझ्या मते तरी. तर तेवढ्याला आम्हाला साधारण वाटीभर तूप लागलं फक्त, जास्त काही तूप लागलं नाही. तर हे सगळं करता करता आमच्या एक साईडला गप्पा पण चाललेल्या होत्या. आणि बघा इथे लाडू वळायला सुरुवात पण केली आम्ही. तर छान असे हे लाडू वळले जातात. अगदी थोडंसं तूप लागतं, पण तुम्हाला सांगू का, हे लाडू इतके प्रोटीनयुक्त असतात ना. आणि ज्यांना हिमोग्लोबिन वाढवायचं असेल ना, त्यांनी तर नक्की गूळ शेंगदाण्याचे लाडू खावेत, खूप खमंग लागतात ते. आता आहे ना, संध्याकाळचे जवळजवळ 8 वाजले आणि सगळे गेले आता त्यांच्या घरी. भेटायला आले होते, साक्षीला भेटले वगैरे आणि बरेच काही काही साक्षीसाठी घेऊन पण आले. तर इथे बघू शकता आमचे लाडू पण तयार झाले सगळे. यातले थोडेफार लाडू मी सौम्याला पण दिले. आणि इथे बघा आईने ना साक्षीसाठी चॉकलेट आणले. इमलीचे चॉकलेट असतात ना, ते चॉकलेट आणले. आणि इथे शीतलने लोणचं पण पाठवलं साक्षीसाठी. त्यानंतर हे खजूर तिला बरोबर देण्यासाठी. तर हे 2 खजूरचे पाकिट पण आणले शीतलने. आणि हे तिला खाण्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीने छोटं मोठं काही असं, तरी छोट्या भुकेसाठी आपल्याला काही ना काही लागत असतं ना, तर त्याच्यासाठी सगळं आणलं होतं तिने, जे की साक्षीला खूप आवडतं असं काही काही खायला. तर हे आणि आईने इथे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटचे पुडे पण आणले, जेणेकरून कसं की कधी मध्ये तिथे बिस्किट वगैरे असं काही खावंसं वाटलं चहाबरोबर वगैरे तर राहील तिच्याबरोबर असं. तर यासाठी. आणि ही काल आम्ही गेलो ना तिची सगळी शॉपिंग करायला, तर तेव्हा ही बॅग पण घेऊन आलो होतो. तर या बॅगमध्येच आता सगळी पॅकिंग पण करायची आहे. आणि या बॅगमध्ये काही वस्तू राहतील. तर असं आता हे सगळं पॅकिंग करायचं बाकी राहिलेलं आहे. अजून आमचा स्वयंपाक पण बाकी आहे. तर मी आता अगोदर स्वयंपाक करेल आणि स्वयंपाक झाल्यावर मग ही सगळी पॅकिंग आम्ही करू. लिस्ट बनवून ठेवली आहे, जेणेकरून काही वस्तू नको राहायला म्हणून. तर त्या लिस्टप्रमाणे व्यवस्थित सगळी पॅकिंग करू. व्यवस्थित हे लाडू पण तिथे म्हणजे प्रवासात तुटणार नाही वगैरे असं पद्धतीने व्यवस्थित कशात भरता येईल याचा विचार करते मी, कारण डब्यामध्ये ते तुटू शकतात बहुतेक. तर बघू आता हे सगळं नियोजनाने व्यवस्थित भरून ठेवू. पण अगोदर स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला भेटते. रात्रीनं सगळी पॅकिंग वगैरे झाली, तोपर्यंत खूप उशीर झाला आणि सकाळी पण लवकर उठायचं होतं, त्याच्यामुळे रात्री मी काही शूटिंग नाही घेतली. तर डायरेक्ट हा दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. तर सकाळी आमची आता सकाळ म्हणजे पहाटे. तर आंघोळ वगैरे सगळं झाली आणि प्रवासाला निघायचं, त्याच्यामुळे देवपूजा वगैरे करून घेतली सगळ्यात अगोदर. आणि गोकर्णाला आपल्या आज इतके फुलं आलेले आहे, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. आता जवळजवळ सगळ्यांचंच आवरलं आहे आणि प्रवासाला निघायचं, त्याच्यामुळे आम्ही फक्त कोरी कॉफी घेणार आहे, बाकी काहीच घेणार नाही आहे. तर चला मी तुम्हाला गोकर्ण दाखवते.
देवपूजा वगैरे केली आणि बाहेर गोकर्णाची फुलं घेण्यासाठी आले आणि तुम्हाला बघा मी आजचं क्लायमेट दाखवते. भरपूर पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण आता प्रवासाला जायचं आहे. पाऊस असला तरी आम्ही रेनकोट वगैरे सगळं कॅरी केलं आहे, छत्री वगैरे सगळंच घेतलं आहे. आणि हे बघा गोकर्ण आपलं मस्त बहरलं आहे. आणि या दिवसामध्ये गोकर्णाला इतकी फुलं येतात ना, तर माझ्याकडे अगोदर पांढरा गोकर्ण होता, पण मला ना खास करून ही पर्पल कलरची फुलं खूप आवडतात. खूप सुंदर दिसतात आणि हिरव्या झाडामध्ये ना ती फुलं अशी मस्त शोभून दिसतात. तर आता हीच सगळी फुलं मी काढून घेणार आहे. आणि ज्याच्याकडे गोकर्णाचा वेल नसेल ना तर त्यांनी नक्की लावा, कारण की हा खूप शुभ असतो घरामध्ये, लक्ष्मीचं एक प्रतीकच असतं. याबद्दलची आपण एक रील पण पोस्ट केलेली आहे. त्या रीलला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, अगदी इन्स्टावर पण आणि इथे सुद्धा यूट्यूबवर सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला त्या रीलला. तर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. तर चला आता ही सगळी फुलं मी काढून घेते, जेणेकरून आपली देवपूजा सुफळ संपूर्ण होईल. आणि प्रवासाला निघायचं म्हटलं ना तर मला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे इतकं बारीक घरातलं आवरावं लागतं ना, की असं वाटतं मी 5-6 दिवस चालले कुठेतरी गावाला वगैरे. तसं काहीच नाही, मी साक्षीला सोडवून लगेच येणार आहे. आज वन डे रिटर्नचाच प्लॅन आहे आमचा. तसं लीना आहे तिकडे, पण आम्ही काही थांबणार नाही आहे, कारण की आधीला एकटं घरी सोडून जाणार आहे. आधीच्या कॉलेजचा पण ना म्हणजे फर्स्ट डे होता, कॉलेज पण आत्ताच चालू झालं, त्याच्यामुळे मग तो पण घरी थांबणार होता. तर म्हटलं चला. आणि कसं असतं ना, एका आईचा जीव असा असतो की मुलं घरी असली ना तर कुठेच जीव रमत नाही आपला. त्याच्यामुळे मी काही आज लीनाकडे वगैरे मुक्काम करू शकत नाही. मला लगेच वन डे रिटर्न व्हायचं आहे, म्हणून आमची सगळीच घाई चालली आहे. आणि बघा आपल्या गोकर्णाचे किती फुलं निघाले ना, आता एवढे फुलं इनफ होतील माझ्या देवांसाठी. तर चला आता आपण हे फुलं सगळे देवांना अर्पण करू. तर आता इथे ना देवांना सगळी फुलं अर्पण केल्यानंतर बघा देवारा पण सुशोभित दिसतोय. आणि ही पर्पल कलरची फुलं खास करून ना दुर्गा मातेला आणि महादेवांना खूप प्रिय असतात. तर आता सगळं देवारात फुलं अर्पण केल्यानंतर मी इकडे कोरी कॉफी ठेवली होती आणि साक्षीला एक लाडूचा डबा भरून दिला. आणि त्यातले हे काही लाडू ना मी आधीसाठी घरी ठेवले होते. तर मी तिला सगळे तिलाच देणार होते, पण तिचं म्हणणं की तिथे खूप होईल आणि तिथे जिथे जाणार आहे ना ती, तर तिथे सगळी सोय आहे. पण कसं असतं की आपल्याला पण आपल्या घरून म्हणजे मुलगी पहिल्यांदा जाणार म्हटल्यानंतर काय देऊ आणि काय नाही असं झालं होतं मला. तर त्यातले हे काही लाडू उरले होते. आता काही लाडू मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ना आम्हाला बरोबर घेते ट्रेनमध्ये वगैरे खाण्यासाठी, लागलीच भूक तर चला आता आम्ही निघालो प्रवासासाठी. आणि बघा बाहेर हे तुम्हाला ना कसारा घाटातलं मी दाखवते सीन. तर इथे इतकं धुकं होतं, अक्षरशः पुढचं काहीच दिसत नव्हतं. सकाळी तरी ठीक होतं, पण संध्याकाळचं जर वातावरण बघितलं ना तर संध्याकाळी पुढचं काहीसुद्धा दिसत नव्हतं. तर आम्ही निघालो होतो आणि बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता. आणि मी तुम्हाला बंद काचेमधनंच हे सगळं सीन घेते आहे, त्याच्यामुळे थोडं अस्पष्ट दिसतो आहे. आणि बाकीचा जो अस्पष्ट दिसतो आहे ना तो धुक्यामुळे. तर धुकं भरपूर असं होतं घाटामध्ये, खूप धुकं असल्यामुळे ना गाडीतून पुढचं काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर आम्ही कसारा स्टेशनवर पोहोचलो. आणि साधारण आमच्या नाशिकवरून कसारा स्टेशनपर्यंत 1.25 तास लागतो पोहोचायला. तर कसारा स्टेशनवर पोहोचल्यावर आमची ट्रेन तुम्हाला बॅक साईडला आलेली दिसतच असेल. तर इथे तिकीट वगैरे काढलं आणि बॅक साईडला ट्रेन पण आलेली होती. ट्रेनचा काही टाईम झाला नव्हता बरं का. तर आम्ही साधारण 1.25 तास अगोदर इथे पोहोचलेलो होतो प्लॅटफॉर्मवर, पण ट्रेन येऊन आणि थांबलेली होती. म्हणजे जस्ट आम्ही पोहोचलो आणि ट्रेन आली. तर 1.25 तास ट्रेन इथेच थांबणार होती, त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे असं घाई गर्दी काही नव्हती. पण उतरणाऱ्यांची मात्र इतकी धावपळ चालली होती गाडी पकडण्यासाठी, कारण पुढे जिथे पण त्यांना जायचं आहे ना तर तिथल्यासाठी काळ्या पिवळ्या पकडाव्या लागतात ना, तर त्या फुल होतात, त्याच्यामुळे त्यांची धावपळ होत होती. मग आम्ही जरा 2 मिनटं थांबून घेतलं, म्हटलं यांना सगळ्यांना उतरू द्या. अशी पण ट्रेन आपली इथे अर्धा-पाऊण तास थांबणार आहे, त्याच्यामुळे आपण आरामशीर जाऊ. सगळ्यांना उतरू दिलं शांततेत. आणि ट्रेनचा प्रवास म्हटलं ना तर एकदम सुखकर प्रवास असतो. मला तर ट्रेनचा प्रवास खूप आवडतो, कारण मला बसमध्ये वगैरे हा प्रवास एवढा काही आवडत नाही. तर चला इथली गर्दी आता कमी झाली, आता आम्ही पण जाऊन बसतो ट्रेनमध्ये. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग काय खायचं प्यायचं असेल ना ते आम्ही आता इथे कसाऱ्याला ट्रेनमध्ये तर बसलो आहे, पण अजून 10-15 मिनटं आहेत. हाय प्रणिता, आहे का जवळ ना? दोन चिप्स लागतात तिला असं. 3 hours later.
कसारा स्टेशनपासनं तर आम्ही साधारण 3 तासानंतर इथे घाटकोपर स्टेशनला उतरलो आणि घाटकोपर स्टेशनवरून पुन्हा आम्हाला दुसरी ट्रेन चेंज करायची होती आणि जिथे जायचं होतं ना तर त्या ठिकाणी अगदी 15 ते 20 मिनिटांचंच अंतर होतं. तर आम्ही बघा इथे आता या कॉलेजमध्ये पोहोचलो आहोत जिथे साक्षीला सोडवायचं आहे आपल्याला. आणि खरंच सांगते कॉलेज बघितल्यानंतर ना माझे डोळे अक्षरशः दिपले. एवढी स्वच्छता होती त्या कॉलेजमध्ये आणि कॅम्पस जर म्हणाल तर भरपूर असा मोठा कॅम्पस होता. आणि इथे आल्यानंतर ना वर्षा तुम्हाला माहितीच आहे की पुण्याला साक्षीबरोबर जी गेली होती तिची मैत्रीण, तर तिचा पण नंबर लागला होता याच कॉलेजमध्ये, तर ती पण आम्हाला येऊन भेटणार होती. सो साक्षी तिलाच फोन करत होती. आणि बघा ना स्वच्छता किती आहे ना या कॉलेजमध्ये. तर खूप मोठा कॅम्पस होता आणि म्हणजे एवढा कॅम्पस जर फिरायचं म्हटलं ना तर साधारण 2.5 ते 3 तास लागतील, इतका मोठा कॅम्पस होता. आणि फिरता फिरता आम्हाला इथे ना खारुताई पण दिसली बरं का. इतक्या खारुताई होत्या इथे आणि मला इथे आल्यानंतर इतका पश्चाताप झाला की मला जर माहिती असतं ना इथे खारुताई आहे तर मी घरून शेंगा तरी आणल्या असत्या. कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे खारुताईंना शेंगा खूप आवडतात आणि मला मात्र खारुताई खूप आवडते. तर बघा इथे किती छान असं एकदम स्वैर विहार करते ती. आणि इथे येणारे जाणारे लोक भरपूर आहेत बरं का. पण आहे ना अगदी कोणालाच असं म्हणजे पावलांना दचकत वगैरे काहीच नाही. ती कदाचित त्यांना सवय झाली असेल इथे त्याच्यामुळे. आणि झाडं भरपूर आहे ना त्याच्यामुळे इथे भरपूर खारुताई फिरतायत. आणि बघा वर्षा पण आली आणि वर्षा आदल्या दिवशी आली होती म्हणजे तिचे मामा येणार होते ना अंधेरीला, तर त्यामुळे ती मामांबरोबरच आलेली होती. आणि तिने थोडंसं इथे रिक्वेस्ट करून आणि 1 दिवस अगोदरच थांबली होती ती. तर आता साक्षीला पण घेऊन आलो आणि इथेच आता साक्षी राहणार आहे. त्यांच्याकडेच सगळी हॉस्टेलची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सोय आणि ही सगळी सोय बघण्यासाठीच आम्ही इथे आलो. आणि बघा ना किती सुंदर आणि प्रसन्न वाटतं आहे ना. त्यानंतर आम्ही इथल्या कॅन्टीनमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. जेवण वगैरे सगळं त्यांच्यातर्फेच होतं आणि जेवणामध्ये पण आम्हाला भरपूर छान छान आयटम होते बरं का. तर मसाले भात, वरण भात आणि मशरूमची भाजी होती, काश्मीरी दम आलू होते, चपाती वगैरे असं रसना पण दिलेली होती त्यांनी प्यायला. तर खूप छान असं खमंग जेवण होतं आणि रुचकर जेवण आहे. त्याच्यामुळे आमची साक्षीविषयीची खाण्यापिण्याची टेन्शन ना म्हणजे बहुतेक कमी झालं माझं. कारण आपण मुलगी तिथे सोडणार म्हटल्यानंतर सगळी सोय ही बघावीच लागते व्यवस्थित आहे की नाही. आणि आता सध्या जगात कसं चाललं आहे तुम्हाला पण माहिती, त्यामुळे थोडी भीती असतेच मनात. तर बघा आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही इथे साक्षीचा रूम बघण्यासाठी आलो जिथे ज्या रूममध्ये साक्षी राहणार आहे. तर ती काही एकटी नाही राहणार, तिथे जवळजवळ 4 मुली एका रूममध्ये राहतात. तर बघा खूप छान आहे कबर्ड वगैरे आणि स्वच्छता पण रूममध्ये सुद्धा भरपूर होती. तर इथे सामान पण ठेवलेलं आहे आणि सगळा रूम पण आहे ना एकदम क्लीन आणि चकाचक होता मस्त. तर साक्षीने ना जाताना बरोबर स्वामींचा फोटो वगैरे सगळं नेलं होतं. आणि इथे 4 मुलींच्या झोपण्याच्या सोयीनुसार गाद्या होत्या मोठ्या मोठ्या, व्यवस्थित रॅक होत्या, काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. म्हणजे भरपूर असं स्टोरेज पण त्यांनी छान केलेलं होतं जेणेकरून ना मुलींची कुठल्याही प्रकारची हाल होऊ नये असं. तर छान होतं. आणि बाहेर खिडकीच्या बाहेर सिनरी पण इतकी सुंदर दिसत होती. तर बघा ना मी तुम्हाला पूर्ण रूमचा व्ह्यू दाखवला, आता बाहेरचा सीन पण दाखवते मी तुम्हाला. खूप छान वाटत होतं बाहेर बघताना सुद्धा. आणि ना थोडासा एकदम बारीक पाऊस चालू होता. जसा नाशिकला खूप पाऊस होता तसा इकडे एवढा पाऊस काही नव्हता. घाटकोपर मुंबई साईडला एवढा म्हणजे होऊन गेला पाऊस. आणि जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा एकदम पाऊस कमी झाला होता, एकदमच झिमझिम असा बारीक पाऊस चालू होता, रिमझिम पाऊस. किती सुंदर दिसतंय ना वातावरण एकदम छान. आणि हे सगळा कॉलेजचा परिसर आहे हा बरं का. मग आम्हाला म्हणजे असं जी भीती होती ना मनात तर ती सगळी निघून गेली आमच्या. मुंबईवरून एकदा नाशिककडे रवाना होता 4 वाजेपर्यंत साधारणतः नाशिकमध्ये असतो. साक्षीला सोडलं आणि साक्षीला सोडल्यानंतर तिथली सगळं म्हणजे रूम वगैरे कसं आहे काय आहे सगळं व्यवस्थित चेक केलं आणि रूमसुद्धा खूप सुंदर होते बरं का. तर त्यानंतर आम्ही लगेच नाशिकला जाण्यासाठी रवाना झालो. तर इथे आम्हाला साधारण सगळं करून आणि 4 वाजले होते. तर 4 वाजता आम्ही निघालो नाशिकला जाण्यासाठी. तर चला ताईंनो इथेच हा व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हो हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.